पितो अजून तास 2 तास. ते आजोबा होते साहेब आणि ते पहिले माळवादाची घर असायचे ते गच्चीवर बसायचे पण ते एक जणाच्या अशा म्हशीदार उत्तम जायच्या म्हशी आणि एका म्हशीला अशी शिंग होते असतात ना म्हशीला कसे शिंग आणि ते म्हातारा वर बसल्या विचार करायचं ह्या म्हशीच्या जर शिंगात उडी टाकली मी बरोबर मानावर बसन का विचार आजोबाचा आमच्या तुकोबरायचे परमा नाही बघा विचारे प्रभू दे आठवजा नाही समान तो देही पशुचिया. ज्याला एवढं वय होऊन मी जर अक्कलच नसल तरी काय थोडी स्वान सुकरे. 6 महिने विचार केला आज टाकावा उद्या टाकावा आज टाकावा उद्या टाकावा कसा बसन कशी मैस करीन काय करीन मला किती लोक 9 वाजतील मस्त गळ्यात उडी टाकली काय कुणाला आव्हान बघा मला सांगता येत नाही. त्याने एक दिवशी गर्दीचाच आग्रह करून ती म्हशी पुढून चालल्या त्या म्हाताऱ्याची वरून उडी टाकली म्हशीच्या शिंगात म्हशीने जे शिंग फिरविले म्हातारा पडला म्हाताऱ्याचा पाय मोडला. पाहुणे रवळे भेटायला आले अरे बाबा तुम्ही वरच्या गच्चीवर खाली कसे पडला. पडलो नाही म्हातारा खरं बोलला पडलो नाही उडी टाकली म्हणजे उडी खाली त्याचा काय विचार करायचा असतो का नाही म्हणले खाली उडी टाकताना म्हशी आल्या दिसत्या ते मला एक दिवस नाही केला मी एका दिवसाचा विचार करून उडी टाकली नाही 6 महिने विचार केलाय आणि म्हशीच्या गळ्यात उडी टाकली पाय मोडून बसलाय. असा जर आपण विचार केला जमणार आहे का बरं असा विचार करून तरी काय माणसाचा देह कसला आहे चांगला आहे कसला देह विचार कशामुळे करायचा हे मॉडेल राहणार किती पावडर लावा किती मेकअप करा कितीही दाड्या रोज घोटा राहणारच नाही हो. हा देह कसला आहे आमच्या मद्रासीनं सांगितलं बघा म्हणू नका थोडा टाइम वेळ त्याला मी सांगतो. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा दुर्गंधी रे अमंगळ तीचा बांधा. मग काय कर अरे स्मरे त्या हरिहारा शरणदायी गोविंदा हरिये मदत
का नास काय काय चांगलं ह्याच्यातलं काय चांगलंय आमचे शिंदे महाराज सारखे माझ्या पुढे असतात आमचे माऊली महाराज सगळे मी कुठं बी सांगत असतो या शरीरातून निघणारा कोणता अवयव चांगला काय वस्तू चांगली आहे नाही पुढे महाराज चला लय लांब येत नाही तुम्हाला शरीराला 9 दरवाजे आहेत का नाही 9 दार आहेत 9 दार त्या 9 दारामध्ये मध्ये एक भाव आहे बसलेला ठीक आहे नाही 9 इंद्रिय 10शी राहतो 11व्या खिडकीशी देव आतमध्ये आहे लोक देव म्हणतात बाहेर आहे मी म्हणतो बाहेर नाहीच देव हे देह आहे ना ते पवित्र ठेवायला पाहिजे देह देवाचे मंदिर आत बाहेर इतकं सुंदर आहे आणि आपल्याला सुंदर करायचं आपल्या हातातही आपण दुसरीकडे पळत राहतो देवाला हुडकीत राहतो हुडकायची गरज नाही एक आमच्या सुधीर पडक्याचं गीत आहे महाराजाचं नाही पण भावगीत सुद्धा काही घ्यासारखं असलं कुणाचं बी आपले जे समोर आद्य दैवत आहेत ना गुरुवर्य दत्तात्रय महाराज यांनी किती गुरु केले 24 का केले वाह 24 गुरु केले 24 गुरु कोण 24 गुणच घेतले चांगलं कशात नाही ते सुद्धा घ्या भावगीतातलं सुद्धा घ्यायचं शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा मंदिरी शोधिसी देह देवाचे देव कुठे नाही देव देहात देहात आपल्या देहातला बघू नका कमीत कमी मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव बस 4 देव शोधायचे पहिला देव आई आणि आज आई ह्या दैवतामुळेच आपण या ठिकाणी आहोत आई किती दिवस असल्यावर माणसाला आई नसावं वाटते आपल्या म्हातारपणापासून आई असली तरी आई असावंच वाटते आई सारखं प्रेम जगात कोणी करू शकत नाही आई गेली प्रेमाचा समुद्र आटला देवाच्या नातेला देवाबद्दल कळवळा झाला आता सगळे रामायणाचार्य परमरामचंद्र वनवासाला निघाल्यावर कौशल्य मातेची अवस्था एखाद्या हरणीचं पाडस बाजूला न्यावं आणि त्या हरणीची अवस्था व्हावा तशी आईची अवस्था आई म्हणजे आईच असते म्हणू नका करू एका कवीनं म्हणलंय पुन्हा नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही हा अनमोल जन्म दिला तुझे कर भेटणार नाही महाराज तुम्ही 5 पांडवांनी काही बी केलं काही बी करा पाचीची पाची भाऊ आईचे उपकार भेटणार कुणाच्याच भेटणार नाही बाबा आमच्या गोपाल कृष्णाला न्यायला एकदा
कंसानं अक्रूरला पाठवलं आणि लहान होते 11 वर्षाचं बाळ यशोदे जवळून चालविलं. 11 वर्षाचं बाळ जाताना आईला कसं वाटत असं. यशोदेने राधेचा गळा धरला, राधेने यशोदेचा गळा धरला. नंदराजाच्या गळ्यात बिलगलून आमची यशोदा माहेर लागली. अक्रूरा नको नेहू भगवान, अक्रूरा नको नेहू भगवान. अक्रूरला दया आहे ना. आईने सांगितलं बाळा माझी आठवण येईल, मला भेटायला कधी यायचं सांगता येत नाही. मी सांगत असतो आई कृतज्ञ नसते, आपण कृतज्ञ आहोत. आपण आई वडिलाला विसरतो, आई कधी विसरत नाही. आपण केवढे विभाग आईची माया घार हिंडे शेतकरीचे माता गुंतली कामाशी बाळा. आपण केवढे विभाग. आई आपल्या खेड्याच्या गावात असावा, आपण कुठं जिल्ह्यावर मुंबईला दिल्लीला कुठं द्या असू द्या. आईला जर कळलं का बाळ येणार आहे महिन्यानं, आई महिन्यापासूनच तयारीत असते. माझा राजा येणार आहे, माझा वाघ येणार आहे, तयारीत असते. आणि आईचे उपकार कशानेच भेटत नाही. सांगू 2 मिनिटं. बादशहाच्या दरबारामध्ये बिरबल होता महाराज. बिरबल परमार्थिक महाराज माणूस, मालकरी माणूस होता. आणि बिरबलाचे एक वयोवृद्ध आई होते. बिरबल अति हुशार, बादशहाच्या दरबारामधलं एक रत्न आईपाशी फेर गेलं. ते म्हणलं आई, सगळे महाराज पुराणिक भागवतकार रामानाचार्य सगळे लोक म्हणतात आईचे उपकार फेटत नाही. मला तुमचे उपकार फेडायचे, मला तसे ठेवायचे नाही. आईने सांगितलं बाळा तुला लोक चांगलं म्हणते, तुला लोक सन्मान देते, तूच नाही कुणी सुद्धा आईच्या उपकारातून उत्तीर्ण होत नाही. आईचे एवढे उपकार असते त्या जीवावर, हे कधीही संपत नाही. मला सांगा माता मावले हो, आपण जेवण करीत असताना बाळ मांडीवर असलं, दूध पित असतात, पेता पेता बाळानं शी केली किंवा सू केली, बाळाला फेकून देते माऊली? नाही. आई उठते, बाळाला बाजूला स्वच्छ करते, धुते, पुन्हा अजून त्या ठिकाणी जेवायला बसते. त्याला माय म्हणतात. आता मी बापाच्या विरोधातला नाही, पण तेच बाळ बापाच्या मांडीवर असावं वडील जेवताना, आणि त्यानं वडील जेवता जेवता नुसती सूच करावं, शीचा विषय पुन्हा, आणि पुन्हा त्या वडिलांना म्हणावं बाळ असंच माझ्या मांडीवर होती. त्याच्यामुळं पहिला नंबर कोणाला आहे? आईला. मातृदेव भव. आईच धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र भोतीजे. आई म्हणली बाळा उपकारातून उत्तीर्ण होणार नाहीस. बिरबल म्हणला आई प्रयत्न कर. आई म्हणले दे रे दिवशी टाइम तुला. दरबारात आता नोकरी करायची म्हणल्यावर दरबारात परेशान होतो माणूस. एक दिवशी आला, संध्याकाळी जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर म्हणला आई झोपा. आईला खट टाकून दिली. आई त्या खाटीवर झोपली. बिरबल एखाद्या खाटीवर झोपलाय. आईने रात्रीच्या 10 वाजता पाणी मागितलं. बिरबल पाणी दे रे बाळा. बाळ पटकन उठलं, पाण्याचा ग्लास आई घ्या, झोपलं. 11:30 वाजता याला झोप लागायला लागली की आईने हाक मारली. म्हणजे बिरबल पाणी दे बाळा. 11:30 वाजता पुन्हा पाणी मागितलं. बिरबलाने गिलास दिला, एकच घोट घेतला, टेकला खाली. पुन्हा बिरबलाला झोप लागायच्या टायमाला 12:30ला अजून आईने हाक मारली. म्हणजे बिरबल पाणी. बिरबलानं जरा डोकं खादिलं, डोकंच खादिलं. 3ऱ्या वेळेस डोकं खादिलं. उठलं, घेतलं पाणी, दिलं आईला. एक घोट घेतला, टाकून दिलं. अजून 1:30 वाजता आईने हाक मारली. बिरबल तहान लागले रे. बळच उठलं, बळच. आईला पाणी दिलं. आई जरा लई दिवसभर बेजार केलं त्या बादशहानं. म्हणलं हो कर केलं असं बाळा, झोप. राईट 2:30 वाजता आईने हाक मारली. बिरबल घसा कोरडा पडला रे. ते म्हणलं आई तुझा घसा नाही कोरडा पडला,
मुद्दाम मला त्रास द्यायला लागलीस. तुला पाहण्याची ताण लागली नाही, तुला मला परेशान करायचंय. बाळा मला हेच बघायचं होतं. तू ज्यावेळेस लहान होतास बाळोट्यात त्यावेळेस तुझं जर आजारी पडलास काही बी झालं तर तू माझ्या हातरुणावर शी सू करायचास, माझा हातरून तू वल करायचास, तुला कोरड्यावर टाकायचे बाळा. मी त्या वल्यावर झोपायचे. त्यावेळेस मी कुणाकडे तक्रार केली का? कुणाला सांगितलं? तुझ्या पप्पाला सांगितलं? नाही सांगितलं. मग तू आता का कादरलास? तू म्हणत नाही हिच्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचंय? अजिबात नाही. अरे बाळ जर आजारी पडलं तर रात्र रात्र आई झोपत नाही, त्याला माय म्हणतो. आणि त्या मातेच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी या 5 भावाने केलेला हा प्रयत्न. आई सुद्धा नाही कसं आहे असे कार्यक्रम करणं सुद्धा एक श्लोक आहे बघा. सुशीलो मात्र पुण्येन पित्र पुण्येन चतुरदा दातृत्वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. असे मुलं जन्मन सुद्धा त्याला आई वडील वंश कुळ याचं पुण्य लागतं. त्यावेळेस असे दारात मंदिर, एवढा मोठा सभामंडप, हे बोलणं माऊली आपल्याला बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे का आपल्या दारात? काही माझ्यात नाही. मी आपला उठलो गावगाड्याच्या हनुमानजी पुढे जाऊन बसतो, एवढा धंदा मला हे बसतो नाही. हिंदी साहेबांची सारखी हे करणं बी सोपं नाही ना. त्याच्यासाठी त्याला आई वडिलाचं पुण्य असावं लागतं. आईचं पुण्य आहे असं मी म्हणतो. आईचं पुण्य आहे, वडिलाचं पुण्य आहे. त्याच्यामुळे हे सत्कार्यासारखं मंदिरासारखे मंदिर कुणाचं बी बांधणं काम नाही. मंदिर दाने भुवन पालखी नामदेवाचा आपण तपासून पहा. मला एवढा मोठा टाईम नाही. जमीन दान देणं, भूदान देणं, सोन दान देणं, अन्नदान करणं हे सुद्धा पुण्याचे. ते या 5 भावांनी केलं. पुन्हा एकदा तुमच्या 5 भावाच्या वतीनं या सर्व जमलेले साधू संत महान तपस्वी यांच्या वतीनं माझे गुरु माऊली दादा, माझं ग्रामदैवत हनुमानजी यांच्या सर्वांच्या वतीनं आपल्या आई साहेबांना आपलं जे तिळतिळ पुण्य साचा पडे, आमचं जे थोडं थोडं पुण्य आई साहेबाला ईश्वरानं चांगल्या ठिकाणी जागा द्यावा असे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. का हे जाणारच आहे. जाणार जर पवित्र करून घ्यायचं असलं का माणसाचं जीवन संगतीवर येतं. माणसाचं जीवन संगतीवर घडतं. तुम्ही जशी संगत करणार तसं तुमचं जीवन घडणार. संगत मत करणार मोठी, दुनिया उलटी है छोटी. जशी संगत करणार तसं माणूस घडणार. एखाद्या वेळेस चांगल्याच्या संगतीला लागलं चांगलंच होणार आणि वाईटाच्या संगतीला लागलं वाईटच सांगतो. मी सांगतो तुम्हाला 2 मिनिटात. तुमचं चालू द्या, माझं चालू द्या. समुद्रातून 14 रत्न बाहेर निघाले. समुद्रातून लक्ष द्या माझ्यावर. किती? 14. त्यांचे नाव सांगा. नाव नाही सांगत. एक मंगलाष्टकामध्ये येतं बघा. लक्ष्मी कौस्तुभ. लग्न लावायला बोलू नाही. हे समुद्रातून निघालेले रत्न आहे. लक्ष्मी आहे, कौस्तुभ आहे, चंद्र आहे, सगळं आहे. आणि त्याच्यात एक निघाला शंख. कोण निघाला बघा? शंख. सगळ्यांनी चांगल्या चांगल्याची संगत धरली. लक्ष्मीने विष्णूची धरली, चंद्रानं वर आकाशात जाऊन बसला. कोण कुठं बसलं, कोण कुठं बसलं, कोणी शंखचा अमोल विष्णूच्या हातात बसले. पण हे इतकं श्रीमंताचं लेकरू, श्रीमंत आहे, रत्नाकर. समुद्र म्हणजे कोण आहे? रत्न आहे त्याच्यात. रत्नाकर एक नाव आहे समुद्राला, रत्नाकर. आणि त्याच्यात एवढ्या श्रीमंताचं लेकरू निघालं एक शंख. आणि त्याला संगत बी करायची. कोणाची? संन्यासाची संगत धरली. संन्यासाची भगवे कपडे असते ना ते जुने, आताचे नाही. जुने जे यायचे का लोक सकाळी मंदिरात असा शंख फुकायचे ते त्यांच्याकडे असायचा. मग त्याला एक परमान आहे बघा. बघा कोणाला पाठ असलं तर. मेहुना जयाचा द्वारकेचा हा
पोरगीवर संगतीला लागलं का की माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतं. पुन्हा लोक म्हणते आमचं पोरग त्याच्या संगतीला लागलं म्हणून आमचं वाटोळं झालं. चूक आहे. तुझ्याच पोराला कुठला तरी वाईट नाद आहे त्याच्यामुळे ते उडकीत गेलं, त्याचं सुद्धा बरबादी त्याने केली असं आपण म्हणायचं. मग जर उद्धार करून घ्यायचा आहे तो कोबरायचं तिसरं जन्म उद्धार करून घ्यायचा का? तीन पिढ्या परमार्थ संघ हे वडील आहे त्यांचे. रामायण उत्कृष्ट रामायण होते आणि पुन्हा त्यांचे वडील बी परमार्थ तिघही एका कार्यक्रमात हजर असते. गाडीतच बसा ना आमच्या नगर ते बी याच्यात तयारीत होते. गाडीत जाम झाले आमची. म्हणजे असं नाही हो. आपलं कसं आहे बाप परमार्थिक असला की पोरग म्हणते दुसरंच म्हणते नगरीकडे होत जायचं बोलू बी नाही आपण. जास्तीत जास्त मला तर वाटतंय दहाव्यावर आमचीच पोर जास्त असते. हो हो खरं बोललं की लोकांना कडू वाटत. आमच्या पोर म्हणते तो काय ह्या म्हाताऱ्याने कापाक वाटोळं करून टाकलं जरा जरा तेच असे नसावा. बोला चांगले जन्माला यावं. आपलं नाही हो. एक यादी बघा हिरण्यकश्यपूची. हिरण्यकश्यप वाईट होता. प्रल्हाद चांगला जन्माला. प्रल्हादाचं पुराणात वर्णन आहे आणि प्रल्हादाच्या पोटी विरोचन दाखवलं. विरोचन देवालाच मानी ना. विरोचनाच्या पोटी बळी चांगलं जन्मलं. बळीनं देवाला द्वारपाळ केलं. बळीनं आणि बळीच्या पोटी एक हिरा जन्माला त्याचं नाव वानासूर. म्हणजे परमार्थ करणाऱ्याची पोरं परमार्थ करतील ह्याची गॅरंटी नाही. पण कसं आहे इथं तसं नाही. एक ज्ञानेश्वर मध्ये वही बघा का भूमीचे मार्ग सांगे कोमाची लंग. काही जाणकार माणसं
तुम्ही तुमच्या गावाच्या जवळच्या शिरी काय काळी जमिनी असतात ना, त्याच्यातलं एक एवढं कणीस आणायचं आणि जुना माणूस जाणकार बरोबर त्याला दाखविलं की ते म्हणणार त्या शिरीतलं आणले काय जमिनीची दाखवत असते. तशी या 5 पांडवांच्या माग आईची कोस मार्गदर्शन हे सगळं पवित्र असल्यामुळं त्यांना काय बाकीचं सांगायची गरज नाही. मी तर म्हणतो ना, त्यांना एवढा साधू संतांच्या सहवासात राहायचा ना दे. मी सहवासात आल्यापासून मला कळलं. त्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं, संत समागमे धरावी आवडी. दुसऱ्याची संगतच करू नका. संगत मत करणार खोटी. वाईटाची संगत वाईटच होणार. दारू पिणाराचं संगती प्यायचं नाही, नुसतं त्याच्या संग मोटरसायकलवर खेळलं जायचं आणि तिथून इथं यायचं. बघणारे म्हणते बिघड यांचं आपलं रेकॉर्ड खराब झालं. हे खेळते नको, हे खेळणारे खेळू द्या. मला तिकडे नाही जायचं. ते खेळणारे खेळू द्या. आज ज्याला काम नाही त्यानं फक्त मागे जाऊन बसायचं कॅमेरा लावून. बघणारे म्हणते पाक बिघड. आणि ते बघणारा एक दिवस त्याला त्याची आवड असल्याशिवाय बघत आहे का? आवड असल्यावर सवड काढतंय ना, ते एक दिवस त्याच्यात वायात जात. अरे हे रामायण परमार्थ साधू संत यांच्या संगतीत लागलं का देहाची पासोडी शुद्ध होय, पवित्र करता येते. आपण सारिखे करीते धक्का नाही काळ वेळ तया लागी. एवढी साधू संतांमध्ये ताकद असते. का साधू संतांच्या संगतीला लागायचं? तुका म्हणे लोकीचा Love
क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधुना शिवंतरिह आयुष्य खातो का सावधान संत समागमी धरावी आवडी करावी कातरी करावी तुका म्हणे इह शेवटचं इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू आंधळे होऊ नका आंधळ व्हायचं नाही नका डोळे बरायचं वाक्य आहे नका डोळे धुळे भरून राहू पुढे हुशार थोर आहे ओळ सागा राम राम स्मरा आधी आंधळ होऊन करत एक दिवस जैसा का उंदीर घेऊन जाये बोका तैसे काळ लोका नेत असे आपल्याला सुद्धा एक दिवशी बोका धरून येणार आहे त्याच्यासाठी आपला आपण सावध राहायचं नाही बापू माझ्या एड्या वाकड्या वाणीनं आपल्या आईसाहेबांच्या श्रद्धा निमित्त कलावतीबाई रामभाऊ वैकुंठवासी कलावतीबाई रामभाऊ चाळक यांच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त आपण सर्वजण महान माझ्यासारखा सर्वसाधारण व्यक्ती आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी हजर झालो आहोत तरी ज्यांनी हा अट्टहास केला या दुसाती केला होता हर एक माणूस त्याच्यासाठीच करत आहे की आपला शेवट कुणाला वाटतंय शेवट वाईट पण त्याच्यासाठी नाही वाईट खरंच वाटत नाही ना कुणालाही वाटतं चांगलं हो पण त्याच्यासाठी देह झिजवावं लागतंय देह कष्टविती परोपकारासाठी देह कष्टवा देव आपला शेवट गोड केल्याशिवाय शेवट होतो तुझियाने हो त्याच्याशिवाय शेवट गोड होत नाही असे आमचे भाऊरावजी रामभाऊ चाळक भाऊरावजी रामभाऊजी चाळक हरिभाऊजी रामभाऊजी चाळक मारुतीराव रामभाऊजी चाळक अशोकराव रामभाऊजी चाळक या पंचदीप पाच पांडव असे कितीतरी प्रमाण देता येतील पण टाइम संपून गेलेला आहे यांनी या कार्यक्रमासाठी माझ्यासारख्या अल्पज्ञानी माणसाला आमंत्रित केलं जशी काय माझ्याकडून माझ्या भाषा करा डोंगरातली बंद करा हे आमचे पत्रकार आहेत श्रीमंत कुटुंबातले त्यांना नाद लागला हा